15 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा शिवशक्तीसाठी म्हणजे मशाल, इंजिन आणि तुतारी त्याच्यासाठी सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल, कारण सगळे नागरिक हे आमच्या सोबत आहेत. आदित्यजी, एकीकडे आचारसंहिता असताना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरपर्यंतचे पैसे हप्ते ते आता खात्यांमध्ये जमा केले जात आहेत. बघा, कितीही सरकारने कोणालाही फसवण्याचा प्रयत्न केला तरी लोक आता फसणार नाहीत. काल देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या चर्चेचं आव्हान स्वीकारलं. खरं तर ते म्हणतात की आमचं शीतल गंभीरच काफी आहे तुमच्या सगळ्या चर्चेसाठी. ठीक आहे, आणि तुम्ही केलेल्या मिमिक्रीवरती पण त्यांनी टीका केलेली आहे की तुम्ही काकांसारखी नक्कल करताय, मात्र त्यांच्या इतकी चांगली तुम्हाला जमत नाही आहे. तेवढी आता शिकतो मी थोडी थोडी त्यांच्याकडून. पण मुख्य गोष्ट ही आहे, मला नक्कल नसेल जमत आहे ना, कारभार जमत नाही, त्याच्यावर त्यांनी विचार करावा भाजपने. मग भाजप आणि मिंदी काय तेल मालिश करायला एकत्र आले एकमेकांचा? मुंबईकरांसाठी फक्त वडापाव दिला, बाकी काहीच दिलं नाही असं ते म्हणतात. मला वाटतं भाजपची स्वतःचा जो विकास झाला ना आमच्यासोबत 25 वर्ष राहून, तो त्यांनी बघावा पहिला. काल जो लावला तो व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी लावला, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय असणार? मी त्यांना प्रतिक्रिया द्यायला बसलेलो नाहीये, पण मुख्यमंत्र्यांनी 2-3 अजून व्हिडिओ पाहावे. नितीश कुमारांनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोललेत आणि नंतर मोदीजींनी युती का केली. चंद्रबाबूजींनी मोदी साहेबांबद्दल काय काय बोललेत, मोदीजींनी युती का केली. संघमुक्त भारत जे नितीश कुमारांना पाहिजे होता, त्यांच्यासोबत भाजप गेलेली आहे, ती युती का केली. हा पण युतीचा त्यांनी व्हिडिओ पाहावा, जी युती भाजपने PDP सोबत केली होती. तर पहिले हे सगळं पाहावं आणि मग बोलावं. एक मिंदेंचा पण व्हिडिओ रडताना, नेहमी रडगाणं तर सुरूच असतं मिंदेंचं, पण रडता रडता मला या युतीमध्ये बसता नाही येत, ते पण पाहावं त्यांनी. बघा, त्या रसमलाईवर जास्त मला बोलायचं नाहीये. जर चांगलं काम करणारे आपल्याला उत्तम लोक पाहिजे असतील तर अन्नमलाईनी जरा स्टॅलिन साहेबांकडे पाहावं. स्टॅलिन साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, आज तमिळनाडू कुठच्या कुठे जाते. आणि त्याचमुळे अन्नमलाईंना स्वतःचं डिपॉझिट पण सांभाळता नाही आलं, डिपॉझिट जप्त झालं. 0 माणसाला किंमत देऊ नका, पण हीच भाजपची वृत्ती आहे की आमच्या राज्यामध्ये येऊन, आमच्या शहरामध्ये येऊन विभाजन करणं आणि कुठे ना कुठेतरी दंगली घडवणं. मार्ग पोलीस स्टेशनला थोडा गदारोळ झाला. नार्वेकरांकडून पहिली तर दादागिरी. नार्वेकर म्हणजे त्याचा मकरंदने लावला, तर तुम्हाला मिळून वाटेल. राहुल कडून आपण पाहिलं हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी काढली गेली. ही दादागिरी ते हाऊसच्या बाहेर पण करत आहेत आणि लोकशाही संपवून आता अशी कामं करतात. त्याला वाटतं पैसे वाटप पकडला गेला. वरळीत देखील अशाच पद्धतीचे आरोप आहेत. हेमांगी वरळीकर यांचे पती पैसे वाटायला सूर्यकांत जर असतं तर ते भाजपमध्ये असते. एवढं सगळं जर त्यांच्याकडे साहित्य ज्यांना आमच्या पक्षातून होते, पण शेवटच्या मिनिटाला आम्हाला कळलं की त्यांच्यावर घुमगी देऊन रेप करण्याचा आरोप, म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं. तर ते सगळीकडे भावनिक होऊन सांगतात तिकीट मिळालं नाही. हे खरं कारण आहे, हे लोकांना कळलं. अच्छा, पूर्ण तर करा. बघा, हे सगळं तर आता कोर्टात आहे मला वाटतं, पण एक नक्की आहे की भाजपचं जर सरकार आलं तर मुंबईचं नाव बदलून अफगाणिस्तान करतील, हे पक्क आहे. मला वाटतं डिबेट काय, मी फोटोजच दाखवलेत ना. आता डिबेट काय, मुख्यमंत्री कुठे आता घुसलेत का त्याच्यात? हो, आणि जागतिक त्यांची नॅशनल सभा झाली. हो, MP मधून लोक आणलेले, कॉन्ट्रॅक्टर्सनी बिहारवरून, म्हणे अरे देशभरातून लोक आलेले, कुठून कुठून ते आपले कन्स्ट्रक्शन साईटवरचे. ते तर होतं स्टेज, पण आपलंच घेतलं होतं स्टेज. आपला अर्धे लोक वरचे आपले. आज चुनाव प्रचार का आखिरी दिन है. आप देख रहे हो जिस जोश में, जिस जल्लोश में आज माहौल पूरे महाराष्ट्र में है. शिव शक्ति यानी उद्धव साहब और राज साहब के पीछे पूरी जनता साथ में आई है. सर, आपने एक ट्वीट किया है कोस्टल रोड को लेकर. इसके पहले भी कई आरोप लगाए गए कि आप लोग अरे मैंने तो पुरावे दिए, मैंने तो प्रूफ दिए. मुझे फोटोज में दिखाओ, मुख्यमंत्री वहाँ कहाँ है, देवेंद्र फडणवीस जी वहाँ कहाँ है, दिखाओ. मैं कुछ भी हारने को तैयार हूँ. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याचे 4 तारखेला 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित. आता ती पत्रकार परिषद नेमकी काय आहे हे बघूया. लाडली बहन योजना हो या कोई भी योजना हो, अभी भाजपा पे विश्वास कोई रखता नहीं है.
पिछले 6 महीनों से लाडली बहन की कोई ये नहीं दिए थे, पेमेंट नहीं दी। देवेंद्र फडणवीस ने कल सवाल ने कहा कि मुंबई में जो कह रहे हैं कि मराठी आपकी भाई मुंबई स्थिति की बात कर। अगर मुंबई देवेंद्र जी के हाथों में जाए, जो पिछले 4 साल में प्रशासक करके वो कर रहे हैं, तो मुंबई को पूरा का पूरा वो अदानी के हाथों में देंगे, और ये सत्य बात है। और अगर वीडियो की बात हो तो जिस नीतीश कुमार जी ने संघ मुक्त भारत चाहिए ऐसा ऐलान किया था, उनके साथ भाजपा क्यों गई है? अमित शाह जी का भी वीडियो है जहां वो कहते हैं कि अभी नीतीश कुमार जी के लिए हमेशा के लिए दरवाजे बंद है। वो क्यों किया? सत्ता को चिपके नहीं है? चंद्रबाबू जी जिन्होंने मोदी जी की आलोचना की थी, उनके साथ क्यों गए? सत्ता को क्या चिपके नहीं है? तो ये सारी बातें देखिए। भाग्यश्री अरे पाठवून आम्ही